ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ महाराज की जय। ओम नारायणं तद्भगवं वशिष्ठं श्रुतिजगत्पुत्रपराशरं च व्यासं शम्भोदपदं महान्तं श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपादयोः सामलकविशिष्य नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवतो नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये आतापर्यंत आपण लक्षणं पाहिली सद्गुरूची, असद्गुरूची, सत शिष्यांची आणि असत शिष्यांची लक्षणं। आजचा विषय आहे हा जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, हा अन्य जी मार्ग आहेत भगवंताला प्राप्त करण्याचे, आपल्याला प्राप्त करण्याचे, ब्रह्मसिद्धी प्राप्त करण्याचे, त्या सगळ्या मार्गात सोपा आणि सरळ आणि सहज मार्ग आहे। जीवनाला उत्तम श्रेष्ठ असा मार्ग म्हटला जातो। त्याला सहज मार्ग म्हणजे सिद्ध मार्ग म्हटलं गेलेलं आहे। सहज आणि सिद्ध का म्हटलं जातं हे मला मागचं हा विना प्रयत्नाने काही प्रयत्न न करायचे, पुरुषार्थ करायचा नाही, प्रयत्न करायचा नाही, असा मार्ग आहे। तेव्हा या मार्गाचं श्रेष्ठत्व कसं आहे ते आता आपल्याला बघायचं। शास्त्रामध्ये याचं अनेक ठिकाणी वर्णन आढळतं।
निघून जातो. जगामध्ये आपण पाहतो की परमार्थामध्ये प्रगती, उन्नती, विकास होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परमार्थामध्ये दैवयोगाने ज्या व्यक्तीला जसे गुरु सद्गुरु भेटतात आणि त्यांनी दिलेली जी साधना असते ती ज्या प्रकारची, ज्या स्तरावरची असेल त्या पद्धतीने त्या साधना करावी लागते. आपण पाहतो आता शक्तिपाताचे जेवढे साधक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त गावामध्ये जी साधना करणारी जी भक्त मंडळी आहे त्यांना त्यांच्या दैवयोगाने जे गुरु लाभले आणि त्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेही बिचारे साधना करतात किंवा त्यांच्या पद्धतीने उपासना करतात. विशेषतः मनुष्य ज्या कुळात आणि ज्या घरात जन्माला येतो त्या घरामध्ये जर आई बाप ज्या पुरुषाचे, ज्या मार्गाचे असतील त्याच मार्गाचा परिचय त्या लहान मुलांना होतो. तर आई बाप जे करतात तेच मुलांना लहानपणापासून समजतं. म्हणून साधारणतः आई बापांची जी साधना असेल, आई बापांचा जो मार्ग असेल त्याच मार्गाने ती घरातली मुले तयार होतात. कित्येक वेळेला ही जी साधना आहे ती साधना उपदेश, मंत्र, माळ आणखी अनेक प्रकारच्या पद्धतीने ती सुरू होते. तेव्हा जेव्हा आपण ही साधना लहान वयामध्ये घेतो, घरातील मुलं लहान वयामध्ये जेव्हा ही साधना घेतात तेव्हा त्यांना हे काहीच माहिती नसतं की जी साधना आपण करतो आहोत, ज्या साधनेने आता आपल्याला गुरुने आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते कशासाठी, का प्राप्त करायचं. तर लहान मुलाला काहीच माहिती नसेल. आता आपण या लहान मुलाने दिशा देतो, त्यांना कुठे काय समजले. तेव्हा साधनेनं आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हेच सुद्धा साधकाला माहिती नसतं. तरी तो भजन, पूजन, अर्चन काय जे असेल घरामध्ये ते करत राहतो. आता त्या लहान मुलांना काय म्हणायचं, तीच मुलं मोठी होतात ती पण तशीच राहतात. त्यांना जर दुसरे गुरु मिळाले नाही तर त्या पद्धतीनेच ते असे साधना पूजनाची वगैरे करत असतात. त्यांच्या सामान्य बुद्धीला ईश्वर काय आहे, आत्मा काय आहे, भगवान काय आहे, ब्रह्म काय आहे याची काही माहिती नसते. साधना करतात सांगितल्याप्रमाणे. तेव्हा ईश्वरासंबंधी कल्पना नाही आणि जर असली तर ती अशी असते की ईश्वर नावाचा कोणीतरी भगवान आहे आणि तो कुठेतरी आकाशात राहतो. बऱ्याचशा लोकांची अशी समजूत आहे की हा भगवान आकाशात त्याच्या अंतराळात राहतो. आणि मग अंतराळात राहणारा, स्वर्गात राहणारा कोणी अतिमानव असला पाहिजे, ईश्वरगुणी. मग त्या ईश्वराला, त्या भगवानाला काही आपल्यासारखी शरीर, इंद्रिय असतील आणि तो त्यावर आकाशात अंतराळात राहून सगळ्या जगाचं निरीक्षण करतो आणि जगाचं संरक्षण करतो असे कल्पना असते. तो प्राप्त करायला, तो देतो सगळ्यांना. म्हणून मनुष्य
नेहमी आकाशाकडे तोंड करून त्यांना नमस्कार करतो. हे देवा कृपा करा आमच्यावर. कारण तो देव कुठे आहे? वर आकाशात स्वर्गात कोणतरी वर आहे. आणि मग त्या वर तोंड करून हात जोडून नमस्कार करून त्या देवाला आपण विनंती करत असतो, नमस्कार करत असतो. देवा मला प्रसन्न होईल, मला मदत कर. काय ज्या त्याची इच्छा असली त्या पूर्ण कर. हात जोडून त्या देवाला तो सांगत असतो. तो कुठेतरी वर बसलेला आहे आणि तो आपल्याला आपली प्रार्थना ऐकतोय अशी त्याची भावना असते. तो सर्व काही देतो घेतो अशी आपली समजूत असते. वास्तविक हे काही ईश्वराशी तादात्म्य भगवंताशी काही तादात्म्य नाही. परंतु वर आकाशाकडे तोंड करून त्याला आपण हात देऊन सांगत असतो तो कोण आहे? त्यांनी पाहिलाय का कधी? पण तो आहे वा अशी भावना असते, त्याची श्रद्धा असते आणि म्हणून तो त्या ईश्वराला प्रार्थना करत असतो. म्हणून आपल्या सर्व उपनिषदांनी, आपल्या वेदांनी, शास्त्रांनी, संतांनी आपल्याला त्या ईश्वराची, त्या भगवंताची समज यावी म्हणून शिकवण दिलेली आहे. सगळी परिषद, सगळे शास्त्र, सगळे संत महात्मे आपल्याला त्या ग्रंथांमधून सांगत असतात. अरे हा ईश्वर तुझा गुरु, तो वर करून त्याला तू हाका मारतोय ना, तो तुझ्या हृदयातही आहे, तुझ्या देहातही आहे ना. तो तरी तुला कल्पनेचा ईश्वर लागतो. आहे व कोणीतरी असं बसलेला आहे वर, परंतु तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तो प्रत्यक्ष आहे ना. कारण ज्या मुखाने, ज्या हाताने, ज्या शब्दांनी तू त्याला बोलवतो नमस्याला, ते तो आत्मा जो बसलेला आत्मा आहे ना, त्याच्यामुळे तू त्याला हाका मारतो. खरी की नाही? आपण जिवंत आहे म्हणून तू वर आकाशाकडे पाहतो ना. मग आपलं हे हात जोडणं किंवा तो पाहणं, हाका मारणं, बोलणं कशामुळे होत? आपल्या देहामध्ये आत्मा. हा आत्मा जर नसला तर ते प्रेत हाका मारतील का त्या देवाला? तात्पर्य असं की आपले सगळी शास्त्र असं सांगतात, अरे तू वर बघण्यापेक्षा आत अंतर्मुख हो. ते कोण बाहेर नको हो, अंतर्मुखी हो. आणि तुझ्याच अंतरामध्ये बसलेला तो आत्मा जो आहे ना, तो खरा ईश्वर आहे, तो भगवान आहे. त्याला तू हवं ते नाव दे, पण तू तुझ्या देहात. ही जर माणसाला समज आली नाही, आणि बऱ्याचशा लोकांना येतच नाही अजून, ही जर समज आली नाही तर त्यांना नेहमी असंच वाटत असतं की भगवान कुठेतरी दूर आहे. तो कुठेतरी मंदिरात आहे, नाही तर आकाशात आहे, नंतर आणखी कुठेतरी दूर आहे, हिमालयावर आहे किंवा कुठेतरी आहे आणखी लांब, कुठेतरी क्षेत्रामध्ये आहे, त्याच्या क्षेत्राला आहे. अशा प्रकारचा हा जो भक्तांचा प्रकार आहे, भक्तीचा प्रकार आहे, हा आयुष्यभर जरी तो करत राहिला तरी त्याला त्या भगवंताचं खरं स्वरूप कसं कळेल? आणि जीवन मन व्यसन होऊन जाताना मनुष्याचं. मनुष्य देव हा दुर्लभ आहे, हा सहसा मिळत नाही. आणि मिळालेला हा देह आपण असा वाया घालून
कधीच त्या देवाचं दर्शन होत नाही, कधी कळत नाही, ज्ञान नाही, काहीच नाही. कारण आपल्या देहामध्ये असलेला हा जो आत्मा आहे तो इंद्रियांना कळत नाही, हे खरं. तो इंद्रियातीत आहे, विषयातीत आहे. जरी तो इंद्रियांना समजत नसला, आपल्या कोणत्याही इंद्रियांचा तो विषय होत नसला, विषयातीत असला, तरी तो अनुभवगम्य आहे. आपल्या डोळ्यांना तो दिसला नाही, कानांना ऐकायला येणार नाही, हाताला लागणार नाही, जिभेला चव लागणार नाही त्याची, नाकाने वास येणार नाही त्याचा, इंद्रियांना तो कळत नाही, हे खरं. परंतु तो आहे याचा अनुभव आम्हाला आहे ना. तो नसू दे बरं देहामध्ये, आत्मा नसू दे देहामध्ये, मग ते काम करेल का? इंद्रिय काम करतील का? ज्यामुळे तुमची आमची सगळी इंद्रिय कार्यरत आहेत, काम करत आहेत, असा जो भगवान खरा ईश्वर खरा, तो आमच्या देहामध्येच तो आत्मा आहे, आत्माराज आहे. ही समज प्रत्येक मनुष्याला यायला पाहिजे. हा हे फार महत्वाचं बरं. तेव्हा ही समज जर आलीच नाही तर आयुष्य फुकट निघून जाईल. तेव्हा जी इंद्रियातीत वस्तू आहे तो भगवान आहे, तो आमच्या देहामध्ये बसलेला आहे. आणि मग आता त्या देहामध्ये असलेल्या आपल्याला कसं जाणायचं हा पुढचा प्रश्न आहे. तो आमच्या देहामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये. आणि आम्हाला आता हेही करून चुकलं की त्याच्यामुळे आमचा देह चालतोय, तो देहधारी आहे, तो देहाला सर्व इंद्रियांना चालवणारा तोच आहे, हेही आता समजलं आम्हाला. परंतु त्याला जाणायचं कसं, त्याचं ज्ञान व्हावं कसं आता आम्हाला. कारण तो तर आता कुठल्या इंद्रियाचा विषय नाही. मग त्याला कसं जाणायचं? कारण ज्ञान देणारी आमची जी इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त वगैरे, डोळे, नाक, कान वगैरे, दुसरे बाहेर जगाचं ज्ञान देतं ना मला, पण आत्म्याचं ज्ञान ते देऊ शकत नाही. किती गंमत आहे. जगातल्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान ही आमची इंद्रिय देतात, परंतु आमच्या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे, आत्मा आहे, त्याचं ज्ञान तो देऊ शकत नाही. आणि आम्हाला तर त्याचं ज्ञान पाहिजे, आता त्याची माहिती पाहिजे आम्हाला. मग त्याचं ज्ञान घेण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याचं ज्ञान घेण्यासाठी आता आकाशाकडे तोंड करून बघणं नाही. किती वेळेला तुम्ही आकाशाकडे पाहून हात जोडून नाका मारून राहिला तर तो भेटेल का तुम्हाला? होईल का त्याचं ज्ञान? मग आम्हाला आतच जायला पाहिजे. तो ज्या देहात राहतो ना त्या देहामध्ये आत जायला पाहिजे. असं सुद्धा आमचा हा देह आणि त्या देहाचा मध्ये आम्ही कसं काय जायचं? हो, त्याच देहामध्ये तुम्हाला गेल्याशिवाय तुमचा देह आहे खरं, पण तुम्हाला तुमच्या देहामध्ये शिरावं लागेल. हे बरोबर आपल्याला चमत्कारिक वाटतं. आणि जर कधी बाहेरच्या लोकांना सांगितलं, अरे तू तुझ्या देहामध्ये शिरला रे, तिथं तो आत्मदर्शन, असं जर त्याला सांगितलं तर तो मला येडे येते. आपण देहादृष्ट्या आपल्या देहामध्ये शिरायचं. तेव्हा देहामध्ये शिरण्याचा उपाय शक्तिपात मानला जातो. आता हा सगळ्यात मार्ग आहे. इतर कुठल्याही मार्गाने देहामध्ये शिरता येत नाही. भक्ती सुद्धा बाहेर चालतो तोंडाला,
काय जे नाना प्रकारचे योग आहेत ते बाह्य इंद्रियांचे, अनेक जे प्रकार साधनेचे आहेत ते साधना प्रकार बाह्य आहे. परंतु शक्तिपात मार्ग हा एक असा मार्ग आहे की ज्या मार्गाने आम्हाला ती आत्मशक्ती कुंडलिनी जागृत होते. आणि जागृत होते याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, आता जागी होते म्हणजे आपल्या दिवशी होते तशी नाही, ती जागृत होते म्हणजे तिचा मार्ग बदलतो. आणि ती मूलाधारा म्हणून असलेली जी सुषुम्ना नाडी आहे तिच्यामधलं दार घेऊन त्या सुषुम्नेत वर चढते आणि षटचक्रांचा वेग गेले ती सहस्रार चक्रात जाते. शिरणे आता पहा बरोबर तुम्ही, हे बाहेरून जाणे का आता आकाशाकडे जाणे का ते आहे आकाश तिथे, पण त्या आकाशाला वेगळी नाव आहे. बाह्य हे भूताकाश आहे, तसं भूताकाश आमच्या देहात आहे. आमच्या देहामध्ये 3 प्रकारचे आकाश आहेत. हे बाहेर असलेलं भूताकाश हे आमच्या देहात आहे. त्यानंतर चित्ताजवळ असलेलं एक चित्त आकाश आहे आणि आत्म्याजवळ असलेलं जे आहे ते चिदाकाश आहे. चित आकाश, तेव्हा आम्हाला चिदाकाशाची गुण जाते आत्म्याजवळ, ती कुंडलिनी शक्ती त्या आत्म्यातून आलेली आहे. मग हा जो मार्ग आहे हा मार्ग अंतरंग मार्ग आहे. याच्या खरं की नाही, आता म्हणजे आपल्या शरीरामध्ये शिकलो ना पण कोणाची दुसरीची शक्ती घेऊन शिकलो का, आपणच आपल्या देहाची जी शक्ती आहे आत्म्याची तिला घेऊन आपण आज शिकलोय ना. लोकांना कसं कळेल. आणि हा प्रत्यक्ष अनुभव करणे मार्ग असाही नाही किंवा निश्चित कल्पना करता येत. शक्ती चालली वर निश्चित जात नाही, तर तुम्हाला आनंदाचा अनुभव क्रियांच्या माध्यमातून देते. अनेक प्रकारच्या क्रिया आणि त्या प्रत्यक्ष आपण पाहतो बाहेरून क्रिया तर अंतरंगात होत असतात, त्याचा आत देहात होत असतात. परंतु अंतरंगात होणाऱ्या या क्रियांचा बाहेर सुद्धा प्रगत असा देखावा दिसतो आपल्याला. आणि तो सागर या क्रियांमध्ये जेव्हा रंगलेला असतो, क्रिया करत असतो, त्यावेळेला त्याला खूप आनंद होत असतो. मग हा मार्ग सगळ्या मार्गांपेक्षा अलग मार्ग आहे. पुन्हा हा सोपा मार्ग काही करायचंच नाही. तर काय करता तुम्ही, दीक्षा घेता. दीक्षा घेता म्हणजे काय करता, काही करावं लागत नाही ना. हा भाव ते बाह्य पूजन थोडस गुरुचं पूजन तो भाव निर्माण होण्यासाठी असतो. ते काही त्या दीक्षेचा नाही, गुरुपूजन नाहीये. तो आपल्या मनामध्ये गुरु समृद्धीचा भाव निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावा, भक्ती निर्माण व्हावी म्हणून असतं ते. मग ते पूजन झाल्यानंतर गुरु जेव्हा पूजा करतात तेव्हा ती दीक्षा देतात आणि मग त्या दिशेनं गुरु शक्ती जी जागृत शक्ती त्यांची ती आपल्यामध्ये येते आणि आपल्या शक्तीला जी विचलित झालेली म्हणजे जी नुसतीच जगाकडे वाहते कर्मांमध्ये विद्यांमध्ये, त्या शक्तीला ते वळवतात म्हणजे मूलाधाराकडे घेऊन जातात आणि सुषुम्नेच्या द्वारातून तिला वर चढवतात. बस कठीण काय आहे तिथं आपण आपला प्रयत्नच काही नाहीये. सुषुम्नेचं द्वार आपण उघडून येतो तिला समजा काही तुला मी दार किती अकल्पनीय म्हणजे याची कल्पना करता येते, तर्क करता येते अशी साधन आहे. कशी काय ती गुरु शक्ती येते आणि ती गुरु शक्ती कशी त्या मूलाधारामध्ये झोपलेल्या आपल्या कुंडलिनी शक्तीला जागा करते आणि तिला ते दार उघडून तुला वर सुषुम्नेमध्ये ढकलते.
त्यांची कशी जागृत होऊन मग पुढे क्रियाशील होते, हा सगळा प्रकार आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार नाही, पण अनुभवाला येतो. म्हणून हा इंद्रियांचा विषय नाहीये, हा विषय अनुभवाचा विषय, अनुभव गम्य आहे. आणि अनुभव हा सगळ्यात श्रेष्ठ असतो कुठल्याही मार्गामध्ये. समजा तुम्ही जेवायला बसला, अनेक प्रकारचे पदार्थ वाढलेले, आता ते पदार्थ खात असताना जर त्याची चव, त्याचा अनुभव तुम्हाला आला नाही तर ते पदार्थ खाल्ल्यासारखं समाधान मिळतं. किंवा हा तिखट पदार्थ आहे, हा थोडासा गोड आहे, हा थोडासा आंबट आहे, या निळ्या प्रकारच्या सवयी त्या पदार्थांच्या त्यांचा अनुभव घ्यावा लागतो ना. अनुभव येतो म्हणून जे तुम्हाला गोड वाटतं ते भोजन, म्हणजे अनुभव श्रेष्ठ आहे. अशी कल्पना करा, एखाद्या माणसाचं कुठले आजारी लोक असत ना, त्याला खाता तर काही येत नाही, मग नवीन त्यांना बनवतात. तुम्ही आता अत्यवस्थ असलेल्या माणसांना ज्यांना खाता येते, चावता येते, हात घेता येते, आणि अशांना तर ते अन्न हवंय, मग डॉक्टर काय करतात, ते लिक्विड फॉर्म मध्ये पातळ करतात आणि ते जळीच्या माध्यमातून त्याच्या तोंडामध्ये घालून तिथे विसरवतात आणि नाशयामध्ये जाते ते अन्न. आता सांगा, इथं त्याला चव आहे का त्या माणसाला? तो काय खाऊन राहिला, कुठलं अन्न खाऊन राहिला, कोणत्या चवीचं खाऊन राहिला, काय आहे का? इथं अन्नाचा अनुभव नाही त्याला. आणि म्हणून हे जे जीवन आहे त्याला जर विचार करे, हो चांगला झाल्यानंतर विचार करे, कुठलं अन्न खात होता रे, काय खात होता रे तू, कसं लागत होत रे तुला, काय सांगू? तो म्हणे मला तर काहीच माहिती नाही काय झालं ते. म्हणजे त्याला त्या जीवनाचा अनुभव नाही, आणि असं अनुभव रहित जीवन तो घेत होता. तसं अनुभव रहित साधन जे आहे ते किती तरी केलं आणि अनुभवच आला नाही त्याचा, त्या साधनेला काय किंमत आहे? म्हणून शक्तिपात साधना ही अशी साधना आहे की जी अनुभव गम्य आहे, अनुभव देणारी साधना आहे. आणि म्हणून मी इतर मार्गांपेक्षा, इतर साधन मार्गांपेक्षा वेगळी आणि सहज आणि सिद्ध साधन प्रयत्न शून्य आहे. तेव्हा आता दीक्षा झाली की एखाद्या शिष्याची दीक्षा झाल्यानंतर मग ती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्याला क्रियाशील अनुभव देते. तुम्ही म्हणाला का तुम्ही ज्या गुरुने दीक्षा दिलेली आहे तो गुरु तर एकच आहे, आणि त्या गुरुने दिलेली जागृत शक्ती जी प्रत्येकाला दिलेली आहे ती सारखीच आहे. त्याच्यामध्ये काय फरक आहे? गुरु असं करतो का याला वेगळी द्यायची, याला वेगळी द्यायची, याला वेगळी द्यायची, त्या बाया वेगळ्या वेगळी, असं करता का? शक्ती तर एकच आहे ना गुरुची. मग शक्ती एक आहे, दीक्षा प्रकार एकच आहे, मग अनुभव वेगळे कसे? क्रियांच्या अनुभव सारखे का? याच्या क्रिया वेगळ्या, याच्या वेगळ्या, त्याच्या वेगळ्या, यांच्या वेगळ्या, प्रत्येकाच्या क्रिया भिन्न. अनुभव आहे परंतु अनुभव भिन्नता आहे, अनुभवामध्ये वेगवेगळेपणा आहे.
हा सत्ता भाव सगळ्यांना सारखाच अनुभव का येत नाही? कारण सगळ्यांना सारखा अनुभव न येण्याचं कारण सगळ्यांची चित्तभूमी सारखी नाही. प्रत्येकाचं चित्त, प्रत्येकाचं मन, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाची कर्म, प्रत्येकाचं जे जीवन आहे ते भिन्न प्रकारचं असतं. आणि मग त्या भिन्न अवस्थेमध्ये जेव्हा शक्ती कार्य करते त्यावेळेला तिला भिन्न भिन्न अशा तऱ्हेनं काम करावं लागतं, वेगळ्या तऱ्हेनं काम करावं लागतं. म्हणून व्यक्ती तिथल्या प्रकृती हे तत्व त्या ठिकाणी लागू करतो. प्रत्येक व्यक्ती गणक प्रत्येकाचं साधन चालतं, परंतु अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तेव्हा ही कुंडलिनी शक्ती आहे सद्गुरूच्या कडून घेतलेल्या दृष्टीने जागृत होऊन मूलाधारामधून ती अधिष्ठान चक्राकडे जाताना शून्यच्या मार्गाने जाते. ती सुषुम्ना मी पाहिलेली, ती विराट मला त्या माहिती नाही, ते मूलाधार चक्र मला माहिती नाही. सुषुम्नेचं तोंड कसं काय बनलंय ते पण पाहिलं नाही. ते कसं काय उघडतं हे आपल्या खिडकीसारखं आहे का दारासारखं आहे का पेटीसारखं आहे का झाकणासारखं डब्यासारखं आहे, कोण पाहिलं? सुषुम्ना काय, परंतु ती सुषुम्ना तिचं तोंड म्हणे बंद असतं, ती उघडी असते, चालत नाही. मग तिचं केलेलं तोंड आहे ते बंद केलेलं तोंड आहे ते कसं काय बंद आहे, कशाने बंद आहे ते दिसत का? म्हणजे हा सगळा अतर्क असा अनुभव आहे. न घालता तर्काने मनाने बुद्धीने घालणारा अनुभव नाही. आणि अनुभव तो मग मूलाधारातून जेव्हा ती वर जाते तेव्हा ती अनेक प्रकारच्या क्रिया करते. ह्या ज्या क्रिया होतात त्या क्रियांनी आनंद येतो, क्रियांचा अनुभव येतो. आम्हाला अनुभव आहे, आनंद आहे, परंतु न करणाऱ्या डोळ्यांना, इंद्रियांना असा हा अनुभव विचित्र अनुभव आहे. हा जगातले सगळे अनुभव आपले कसे आहेत? इंद्रियांना दिसणारे अनुभव आहेत. लाडू खातो का पेढा खातो, कोणता पदार्थ खाऊन राहिले तुम्ही, तो पदार्थ प्रत्यक्ष दिसतो, खाताना तुम्ही हातात घेता, त्याची चव कळते, त्याचा वास कळतो, त्याचं खाणं समजतं. म्हणजे जगातल्या प्रत्येक पदार्थाचं ज्ञान आम्हाला इंद्रियांनी होतं आणि प्रत्यक्ष ते दिसतात आम्हाला. परंतु आता इथं जी शक्ती काम करून राहिलेली आहे ती जी सुषुम्ना नाडी आली तिच्या जवळ मीरा आणि पुण्य काम आहे. मग ती मधल्या नाडीमध्ये का जायचं, तिचंच तोंड का बनलं आणि तिचंच तोंड कसं उघडलं आणि तिच्यामध्येच ती कशी शिरली आणि शिरल्यानंतर मग तिने अशा प्रकारच्या क्रिया का कराव्या हे कळत नाही, पण तू समजत, अनुभव येतो. असं विचित्र आहे. शास्त्र सांगतं बघा, शास्त्र म्हणतं मूल पद्मे कुंडलिनी यावत निद्रिता भ्रो. मूल पद्मे कुंडलिनी यावत निद्रिता भ्रो. तावत तावत किंचित न तावत किंचित न सिद्धेत, तावत किंचित न सिद्धेत
मंत्र यंत्र अर्चनादिकम, मंत्र यंत्र अर्चनादिकम, शास्त्र तर होते ना. शास्त्र असं सांगतं की मूल पद्म म्हणजे मूळ चक्र, पद्म म्हणजे कमळ, चक्र त्याला पाकळ्या असतात. हे जे मूलाधार चक्र आहे, मूळ कमळ, मूलाधार कमळ आहे आपल्या देहामध्ये, ते त्या काशीच्या कण्याच्या शेवटी येतात. त्याचा टेकलेले मूलाधारावर कणा काशीचा त्या मूलाधारावर टेकलेला आहे. आपल्याला कुठं माहिती दिसतं का? कधी तुम्ही पाहिलं का? आता डॉक्टर लोक ऑपरेशन करतात, त्यांना कधी सापडलं का ते कमळ? हे बघा, हे मूलाधार कमळ तुमचं. याचा अर्थ असा की ते सगळं जे आहे ना, ते दिसणारी वस्तू, ह्या योगिक ज्या गोष्टी आहेत ना, ह्या योगानेच करणाऱ्या अनुभव येतो, परंतु कळत नाही, दिसत नाही, समजत नाही. म्हणून ते जे कमळ आहे, ते जे चक्र आहे, मूलाधार चक्र, मूल पद्मे कुंडलिनी, तेव्हा आपली ही जी आत्मशक्ती आहे ती सगळ्या देहात पसरलेली आहे ना. मग त्या मूळ चक्रामध्ये ते असेल ना, तशी समुदाम सगळं अनुषलेली बसलेली. परंतु तिथं असलेली जी कुंडलिनी नावाची सर्पाप्रमाणे ती 3.5 डोळे घालून झोपलेली असते. आता हे सगळं योगाच स्वरूप आहे. तर ती कुंडलिनी त्या मूलाधार चक्राच्या खाली बसलेली आहे विचार, आणि झोपलेली. ती झोपलेली म्हणजे कार्यशील नाही. ती यावत निद्रित आग्रह, जोपर्यंत ती झोपलेली आहे, त्या मूलाधार चक्राजवळ ही कुंडलिनी जोपर्यंत झोपलेली आहे, तोपर्यंत काय होणार नाही, तावत किंचिन सिद्धे, तोपर्यंत काही तुमच्याकडून सिद्ध होणार नाही. काय सिद्ध होणार नाही? तुम्ही किती मंत्र जप करावं, मंत्र किती यंत्रांच्या पूजा करावं, तुम्ही यंत्र अर्चन किती पूजा अर्चा करावं, तोपर्यंत त्या तुमच्या पूजेला, तुमच्या मंत्राला, तुमच्या यंत्राला काहीही अडचण न सिद्ध नाही. तो मंत्र सिद्ध होणार नाही, तुमची पूजा सिद्ध होणार नाही, तुमचं ते पूजेने दर्शन आहे, काही येत नाही. करा तुम्ही, त्याच्याने भाव येईल एवढं खरं. परंतु त्या मंत्राची जी सिद्धी आहे, किंवा त्या यंत्राची जी सिद्धी आहे, किंवा त्या अर्चनाची जी फल उत्पत्ती आहे, ती मिळणार नाही तुम्हाला. कारण का? ती शक्ती झोपलेली नाही. आणि जोपर्यंत ती शक्ती झोपलेली असते, तोपर्यंत ती बंद असते, झोपलेली ती. मग तिला जागृत करावंच लागेल. तिला कसं जागृत करावं? अर्थात ती अनेक उपायांनी जागी पण होते, स्वप्रयत्नाने जागी होते, आणि गुरुकृपेने जागी होते. हे दोन्ही मार्ग होते. तिला जागी करण्यासाठी सद्गुरू असावे लागतात, किंवा सद्गुरू मिळाले नाही तर आपल्या प्रयत्नाने सुद्धा ती जागी होते. मग त्याच्यासाठी खूप प्राणायाम करावा लागतो, योगाची आसनं करावी लागतात, कोट्यावधी मंत्रांचा जप करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते, आणि मग ती अचानक जागी होते. आणि ती अचानक प्रयत्नाने जागी झाली, बेफाम सत्य दिलं, मी तो आवाज का होत नाही, तिला कोण ठेवली नियंत्रण.
म्हणून गुरुकृपेने जागृत झालेली जी शक्ती असते ती नियमित, संयमित, नियंत्रित असते. नियंत्रण असं गुरु तिच्यावर. म्हणून ती शक्ती गुरुकडूनच जागृत करून घ्यावी. आणि गुरुकडून जागृत करण्यामध्ये काहीच आपल्याला श्रम नाही. तिकडे किती श्रम आहे. अहो मंत्राने तिला जागृत करायची असली ना तर कुठल्या तरी जप करावं लागतो, कित्येक वर्ष करावं लागतं, तेव्हा ती तत्वून जागृत होते. मार्गाने होते ती जागृत, परंतु तिच्यासाठी पुष्कळ आयुष्य द्यावं लागतं, खूप प्रयत्न करावं लागतं. अशा प्रकारे गुरुकृपेनं दीक्षेनं ही कुंडलिनी जागृत होती. बघा एका श्लोकात आहे, मूलाधारे मूलाधारे आत्मशक्ती, जिला कुंडलिनी म्हटलं जाता तिला शास्त्रकार म्हणते आता आत्मशक्ती. आपल्या देहामध्ये जी शक्ती आहे ती आत्म्याची शक्ती नाव, मग तिला कुंडलिनी नाव आणखी काही भलती नावं द्यायची ते नाव द्या. मूलाधारे आत्मशक्ती कुंडलिनी परदेवता. मूलाधारे आत्मशक्ती कुंडलिनी परदेवता. शैता भुजकाकारा शैता भुजकाकारा साध त्रिवलयान्वितम साध त्रिवलयान्वितम. शैता भुजकाकारा साध त्रिवलयान्वितम. यावत् सामि भुजता देहे यावत् सामि भुजता देहे तावत् जीव पशुर्यथा. म्हणजे जोपर्यंत ती सर्पाच्या आकाराप्रमाणे 3.5 मीटरनी झोपलेली कुंडलिनी आत्मशक्ती झोपलेली असते तोपर्यंत तो मनुष्य, तो जीव पशु समान असतो. पशुला जशी काही बुद्धी नाही, काही कळत नाही, सगळं ज्ञान, त्याप्रमाणे तावत् जीव पशु यथा. यावत् सामि भुजता देहे तावत् जीव पशु यथा. आणि जर पशु सारखा तो जीव असेल, मनुष्य असेल, ज्ञानम न जायते तावत्, मग त्याला कधीही आत्मज्ञान होणारच नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, देवाचं ज्ञान नाही त्याला. तावत् ज्ञानम न जायते, ज्ञानम न जायते तावत् कोटी योग समभ्यसे. मग त्याने कोटी कोटी योगाचं शिक्षण घेतलं आणि योग केला तरी सुद्धा तो पशुभाव त्याचा ज्ञात नाही. म्हणजे ती जागृत झाल्याशिवाय त्याला पशुभावातून शिवभावामध्ये नेते, आत्मभावामध्ये नेते ती कुंडलिनी. आणि म्हणून कुंडलिनीला जागृत करणं किती आवश्यक आहे आपल्या मार्गामध्ये हे शास्त्र सुद्धा भिरंड संहिता नावाचा ग्रंथ आहे. भिरंड संहिता त्या संहितेमधला हा शब्द तेव्हा मूलाधार चक्रात परमदेवता कुंडलिनी शक्ती सर्पाचा आकार घेऊन 3.5 वेळे घेऊन झोपलेली आहे. जोपर्यंत ही शक्ती झोपलेली असते तोपर्यंत जीव पशुप्रमाणे अज्ञानात असतो. ही कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय इतर कोटी कोटी योगाचे साधन केले तरी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे ज्ञान देणारी कुंडलिनी शक्ती आता सिद्ध झाली आणि ती आत्मशक्ती आहे ना. आता आधीच आत्मशक्ती म्हटली ना, मग ती आत्मशक्ती असल्यामुळे ती बरोबर आत्म्याकडे घेऊन जायला ना, आत्मज्ञान द्यायला लागेल. म्हणून
कोटी कोटी योगांचे साधन केले तरी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. कारण आधार शक्ती, आधार तुला आधार शक्ती होता. आधार कशाची येते? अरे आपला पाठीचा सगळा कणा तिचा खाली आपली जसं त्या शेषाचा पाठीवर पृथ्वी आहे ना, त्याप्रमाणे या शक्तीवर आधार शक्ती आहे आपली सगळी. म्हणून कारण ती आधार शक्ती झोपली की सर्व ब्रह्मांड झोपलेले असते. ही जागृत झाल्यानंतर त्रैलोक्य जागृत होते व ज्ञानाची साधने क्रियाशील होतात. यासाठी शक्ती जागृत होण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक माणसामध्ये ती शक्ती आहे. ज्ञानशक्ती, कुंडलिनी, आत्मशक्ती आहे. परंतु ती मुद्रित असते हे आता शास्त्र सांगून राहिलेले आहे. आणि जोपर्यंत तिला जागृत करत नाही आणि ती सुशून्यचा मार्गातून जात नाही तोपर्यंत तो पशुतुल्य राहतो. इतर जनावर दिसे राहतात ना. तेव्हा आपल्या मार्गामध्ये कुंडलिनी शक्ती जागृतीचं हे जे महत्व आहे हे किती थोड आहे हे जाणलं पाहिजे, हे समजून घेतलंच पाहिजे. आपण शक्तिपात योग शास्त्राचा उपदेश व प्रत्यक्ष अनुभव. आता आपण या ठिकाणी जे आपलं हे जे चाललंय प्रवचन, या प्रवचनामध्ये उपदेश आहे. शब्दांनी होतो तो, शब्दांनी अनुभव येत नाही, शब्दांनी माहिती करते, समज येते, पण अनुभव ही वेगळी गोष्ट असते. जसं तुम्हाला आता म्हटलं की बा ही खरी साखर आहे, बघा कशी दिसते, एवढी दिसते, कोणत्या आकाराची आहे, वर्णन करत बसा तुम्ही तासभर. आला का अनुभव साखरेचा? साखरेचा अनुभव येईल कशाने? शब्दांनी या साखरेचं कितीही वर्णन केलं तरी शब्दांनी साखर गोड लागेल का? नाही. ती पोळात टाकल्याशिवाय कळणार नाही साखर काय असते. तसं आत्मस्वरूप, आत्मशक्ती कुंडलिनी जी आहे तिचं वर्णन किती करा तुम्ही, ती देवता समजा, तुला काही समजा, शब्दांनी तिचा अनुभव येणार नाही. ही प्रत्यक्ष अनुभव देणारी शक्ती असल्यामुळं तुला अनुभव देण्यासारखं तुम्ही काय करा, मग ती तुम्हाला अनुभव देईल. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाचा विषय घेतला, गीतेचा विषय घेतलेला आहे. आणि भगवंतांनी अर्जुनाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगितले. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, हे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कारण गीतेचा अनुवाद भगवंताचा, त्या गीतेचा अनुवाद ज्ञानोबांनी केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, या संप्रदायाचा महिमा फार थोर आहे, शिखा संप्रदायाचा महिमा थोर आहे, त्याच्या आधाराशिवाय गती नाही असे म्हटले आहे. काय म्हणतात ज्ञानोबा उभ्या दिलेली आहे. आजच्या त्यामध्ये अभिषय आलेला आहे. सगळ्या नवीन ज्ञानोबाला ज्या ज्या वेळेला संधी मिळाली ना त्या वेळेला शक्तिपाताचं त्यांनी वर्णन केलेले ज्ञानेश्वरीमध्ये. तरी याची आपण वाचून दाखवतो, समजलेलं आहे. सगळ्या ओढ वाचून दाखवतो, मग उद्या आपण प्रश्न करू. तरी ययाची शास्त्राचे संप्रदाय पांघरवून शास्त्रात हा घेऊन अनुष्ठित होय. एरवी अमृत मथना सारखे होईल अर्जुना,
जरी ऋषी अनुष्ठान संप्रदाय येईल गाय धड गोडे गोमटी ते कैची पथदे किरीटी जे जाणीजे हातवती सांगवणीची कैसा श्री गुरु प्रसन्न हुए शिष्यही विद्या कीर आहे तरी ते फळे संप्रदाय उपासिल्या. या संप्रदायाचं मोठं सांगताय हा शक्तिवाद संप्रदाय किती विचार आहे. त्या संप्रदायाच्या मार्गाने तुम्हाला जायला पाहिजे, गुरुकुल दिशा घेतली पाहिजे आणि मग ती तुम्ही शक्ती जागृत घेतली पाहिजे. हे ज्ञानी आपल्याला या श्लोकांमध्ये या वेगाने सांगताय. उद्याला आपण जी शक्ती घेऊन आजची सत्संगाचा दिवस